नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आता म्हणजे आज सुट्टी, आज क्रिसमसची सुट्टी आहे ऑफिसला. तर म्हणजे बरेच याच्या आधी मी व्हिडिओ टाकला आहे घराचा, की मुंबईमध्ये आमचा भाड्याचा रूम कसा आहे, काय नाही, किती भाडं आहे, काय नाही, याच्यावरती मी तो व्हिडिओ टाकला आहे मित्रांनो. तरी तुम्हाला परत एकदा माझं मी घर दाखवतो आणि रेंट वगैरे किती आहे, काय नाही, ते पण तुम्हाला सांगतो. कारण की आता जे नवीन सबस्क्रायबर आहेत ना, त्यांना म्हणजे माहीत नाही पडत आहे की आमचं घर कसं आहे, म्हणून मला ते कमेंट्स करता की तुमचं घर वगैरे दाखवा. चला तर तुम्हाला मी ते गॅलरी, हॉल, नंतर ते असं बेडरूमसारखं छोटासा हॉल, नंतर किचन, बाथरूम ते सगळं दाखवतो. रेंट किती आहे, काय नाही, ते पण तुम्हाला मी नक्की सांगणार आहे. सर्व दाखवणार आहे तुम्हाला, ठीक आहे? तर आता नाश्ता काय बनवते गायत्री? हे काय पूर्ण जेवणालाच बनवते? हा, नाश्ता आहे मित्रांनो. हे किराणामध्येच ते काय ते तांदूळ, ती डाळ वगैरे घेऊन ठेवली होती. तर आता ते काहीतरी डोसा बनवते, म्हटलं बनव. म्हटलं डोस्याला काय जास्त काय लागत नाही, फक्त ते बटाटे वगैरे लागतात. तेच म्हटलं बनव. म्हटलं जर जे येत असेल तर हरकत काय आहे. ते बाहेर 100-200चे घेण्यापेक्षा इथं घरी बनवले चांगले ना. आणि घरगुती चांगले पण लागतात ना काहीतरी ते खायला. तुला काय सांगितलं मी आज नाही, मस्त लागतात ना. हा, तर मित्रांनो, चला तुम्हाला तो पूर्ण घराचा पण व्हिडिओ दाखवतो. मी रात्री घराचा व्हिडिओ टाकला मी, तुम्हाला पूर्ण घर दाखवता आलं नाही. पण त्याने बरेच जणांनी मला याच्या आधी पण व्हिडिओमध्ये कमेंट्स केले की तुमचं घर वगैरे दाखवा म्हणे. चला तर तुम्हाला माझं घर दाखवतो. हे बघा, ही गॅलरी बघून घ्या आधी. ही पुढची गॅलरी आहे. हे चाळीतलंच घर आहे मित्रांनो. हे बघा, इथं हे झाड लावलेले, ही पूर्ण गॅलरी आहे आमची. त्रेशो, ही बघा, ही अशी गॅलरी. हे बघा, हे असं झाडं वगैरे लावले आहेत. ते पुढे जे 4 रूम आहेत ते वेगळ्या मालकाचे आहेत. आणि इकडे जे 4 रूम दिसत आहेत वेगळ्या मालकाचे ते. ही अशी गॅलरी. नंतर हॉल आहे मित्रांनो. हा बघा, एवढा मोठा हॉल आहे. हा बघा, असा हॉल आहे. हे आता सांगतोय, ते मालकाला सांगितलंय मी घरचं काम करून द्यायला. ते आता कदाचित 1-2 महिन्यानंतर हो, ते आता हे घराचं काम चालू करणार आहेत मित्रांनो. तरी हे बघा, असं म्हणजे सध्या घराची हालत अशी झाली. आम्ही म्हणजे 3 वर्ष झालेत आम्हाला या रूममध्ये राहून. हे बघा, हे आणि हे समोर जे कपाट दिसतंय ना, ते रूम मालकाचंच आहे मित्रांनो. हे बघा, हे पूर्ण कपाट दिसतंय ना, ते रूम मालकाचंच आहे. फक्त हे टी व्ही वगैरे आमच्या आहे मित्रांनो. नंतर हा बेड वगैरे हे पण आमचं आहे. म्हणजे डबल जो बेड बोलतात ना, डबल बेड इथं ठेवलेला आहे. हा बघा, हा डबल बेड इथं ठेवलेला आहे. आणि एवढा स्पेस असतो आम्हाला हॉलमध्ये. म्हणजे कोण पाहुणे वगैरे आले तर बसायला एवढी जागा होऊन जाते. हा एवढा पूर्ण हॉल आहे. या त्रिशूचे इथं फोटो वगैरे लावलेले आहेत. तिच्या बड्डेला बनवले होते फोटो. हा बघा, एवढा मोठा हॉल आहे. घर कसं आहे मित्रांनो सांगा. रेंटवरती राहतो आम्ही मित्रांनो, काय स्वतःचं घर नाही आहे. पत्र्यांचं आहे. हे पत्र्यांना ते कलर वगैरे करून देणार आहेत ते. हे कपाट वगैरे त्यांचं आहे. ते कसं तुटलेलं कपाट आहे, म्हणून त्यांना काही घेऊन जाता आलं नाही. आणि ते बाहेर निघालं पण नसतं कपाट ते, म्हणून ते रूम मालिक काही घेऊन नाही गेलेत कपाट ते. त्यांनी दुसरीकडे घर बनवलं तर. आणि इथं आपला छोटासा हॉल आहे, मध्ये भिंत आहे बघा, असा हॉल आहे. इथं स्वामींचा थांबा लाईट लावतो मी, तुम्हाला दिसेल मग. हे बघा, असं ते प्लास्टर वगैरे निघालं आहे सगळं. ते आता बघू, आता ते काम कधी करून देत आहेत सांगता तर आहेत. 1-2 महिन्यांनी चालू करून देणार आहे. इथं फॅन आणि हा छोटासा हॉल. म्हणजे इथं 3 माणसं झोपू शकतात आरामात. एवढा तरी असं बेडरूम सारखं आहे मित्रांनो. हा बघा, तुम्हाला असं लांबून दाखवतो. हा बघा, एवढा तरी बेडरूम सारखं आहे. आणि 3 माणसं इथं झोपू शकतात. काय गायत्री, मग नाश्ता करायचा आहे ना. आता सध्या इथं पूर्ण पसारा ठेवला आहे. आणि किचन लगेच मध्ये भिंत आहे आणि त्याच्याच बाजूला किचन आहे मित्रांनो. हा बघा, ही किचनमध्ये गायत्री. तुम्ही म्हणतात गायत्री नेहमी किचनमध्येच असते. हे बघा, असं आहे. आणि ती किती 500 लिटरची टाकी आहे मित्रांनो. हे बघा, इथं 500 नाही ना, हे काय 500 लिहिलेत ना गायत्री. 500ची आहे ना. कुठली? हा, मग ती अशी हा, हाईटला कमी. ती हाईटला जास्त होते ना गायत्री. हे बघा, अशी 500 लिटरची टाकी आहे. ते सगळे बॉक्स वगैरे ठेवले. किचन पण दाखवतो तुम्हाला. हे बघा किचन. सध्या म्हणजे ते भिंतीला तळे बिळे गेलेले आहेत.
किचन आणि तुम्हाला हे बाथरूम. हे इथं बाथरूम आहे आपला. हा बघा असा, म्हणजे पूर्ण स्टाईल वगैरे पूर्ण लावलेली आहे तिथं, नळ वगैरे सगळं, म्हणजे पाण्याचं काही टेन्शन नाही मित्रांनो. पाणी भरपूर आहे इथं, पाणी भरपूर म्हणजे भरपूरच येतं, पाण्याचं काही टेन्शन नाही. या असं पूर्ण स्टाईल वगैरे लावलेली आहे. हा झाला किचन. इथं म्हणजे इथं आमचे मांडणे वगैरे ठेवलेले आहेत, सगळे भांडे बिंडे. इथं पण एक भांड्यांचे मांडणे लावायचे, कारण की त्या छोट्याशा मांडणीवरती ते काय भांडी बसत नाही आहेत. काय नाही. आणि ही आपली गॅलरी, ही बघा, ही गॅलरी, पाठची गॅलरी, ही एवढी मोठी गॅलरी. म्हणजे ठीक आहे, इथं काय आम्ही काय ठेवत नाही. गॅलरी पण आत्ताच रिसेंटली बनवली मित्रांनो. ते बघा गायत्रीने मला त्या डंबल्स बनवून दिले होते, बोलते घरी तरी जिम करा म्हणे. ती गॅलरी झाली. नंतर एक किचन, म्हणजे ते बघा पुढची गॅलरी, नंतर हॉल, हा छोटासा बेडरूम, आणि नंतर आपला आहे किचन. असा आमचा छोटासा रूम आहे मित्रांनो. छोटा म्हणजे ठीक आहे, 5-6 जण, म्हणजे एक फॅमिली राहू शकते मित्रांनो. आपले माझे आई वडील, परत गायत्री, मी, आम्ही म्हणजे 4-5 जण आरामात या रूममध्ये राहू शकतो मित्रांनो. पण आई पप्पा ते गावी असतात, म्हणून आम्ही 2घच जण राहतो मित्रांनो. आणि जास्त काय नाही, म्हणजे लाईट बिल वगैरे पकडून आम्हाला, लाईट बिल आणि पाणी बिल पकडून 8,500 रुपये महिन्याला जातात मित्रांनो. फक्त लाईट बिल आणि पाणी बिल पकडून ना मित्रांनो, 8,500पर्यंत आम्हाला रूम पडतो मित्रांनो दर महिन्याचं. म्हणजे तो फिक्सच आहेत. आणि दर 2 वर्षांनीच रेंट वाढतो, जास्त नाही वाढवत ते. 1,000 रुपये किंवा 500 रुपये वाढवतात ते. पण मागच्या वर्षी त्यांनी 2-2.5 वर्षानंतर 1,000 रुपये वाढवले होते. मग तरी परवडतं ना मित्रांनो, कारण की असं फ्लॅटमध्ये जर घ्यायला गेलं तर इकडे पण गेलेत ना तुम्ही, मेन म्हणजे बिल्डिंगमध्ये राहायला गेलेत ना, अंधेरी वगैरे त्या साईडला, डायरेक्ट 30,000 आणि 40,000 भाडं आहे 1 BHKचं. बरोबर आहे. या आम्ही आपल्या चाळीत राहून, चाळ काय नाही, चांगले आहे मित्रांनो, स्वच्छ आहे एकदम. असं नाही का बाबा काय घाण वगैरे असते का काय, तसे काहीच नाही. आणि एकदम बाजूला, म्हणजे मोजून 5 मिनिटं चालत गेलेत ना तुम्ही, 5 मिनिटं पण नाही, 2-3 मिनिटं लागतात, लगेच समुद्र आहे. तुम्हाला तो समुद्राचा पण व्हिडिओ दाखवला जे मी, ते आक्सा बीच वगैरे, ते काही 10 मिनिटं लागतात फक्त रिक्षाने जायला. नंतर हे मड बीच वगैरे ते जवळच आहे. परत त्याच्यानंतर इकडे ते मी बोटीने येतो बघा, ते बोटी जेटी पण इथं जवळच आहे. 5 मिनिटं पण ते पण इथून चालत जायला लागतात. म्हणजे इकडे रूम स्वस्त आहेत मित्रांनो, एवढं तरी म्हणेल मी. 8,500 रुपये भाडं आहे. आता गावाकडे पण 8,500 म्हणजे खूप झालेत. जे गावाकडचे बघत असतील ते. हां, बस झालेत ना. आणि आपले इथे कल्याण, डोंबिवली त्या साईडला घेतलं, बिल्डिंगमध्ये जरी घेतलं तरी तिकडे 12,000 13,000 असं भाडं आहे. किंवा ते कमी पण असू शकतं कदाचित तिकडे. मी काय अजूनपर्यंत तिकडे राहायला गेलो नाही आहे. म्हणजे तिथं 8,000-8,500 पर्यंत पण बिल्डिंगमध्ये भेटून जातं कदाचित, डोंबिवली वगैरे त्या साईडला. फक्त इकडेच थोडं महाग आहे. आता इथला चाळीतला रूम आहे, म्हणून आपलं मला, म्हणजे मी जेव्हा सुरुवातीला आलो होतो तेव्हा 7,000 रुपये भाडं होतं मित्रांनो. 7 नाही, 6,500 होतं, सॉरी, 6,500 भाडं होतं. त्याच्यामध्ये लाईट बिल, पाणी बिल वगैरे सर्व होतं. 6,500. नंतर आपले ते 1,000-1,500 रुपये वाढवलेत. म्हणजे आज 3 वर्ष झालेत ना काहीतरी आपल्याला. हां, आज 3 वर्ष झालेत मित्रांनो या रूममध्ये आम्हाला. म्हणजे एकदम व्यवस्थित रूम आहे, तसं काही टेन्शन नाही. फक्त काय आहे ते कलर वगैरे गेला आहे, आणि आपलं हे प्लास्टर वगैरे निघालं आहे. ही त्रिशू काय करते, त्रिशू? हां, खेळ, देव टमाटर खाते. इथूनच टमाटर घेऊन गेले वाटतं ती. तर असा म्हणजे गरबागरीब रूम आहे मित्रांनो. काय नाही, मुंबईसारख्या सिटीमध्ये राहणं म्हणजे साधी गोष्ट नाही आहे. खूप म्हणजे खूपच महागाई प्रमाणाच्या बाहेर आहे मित्रांनो. म्हणजे जेवढा पैसा येतो ना, आता विचार करा, ते आपले 8,500 रुपये इथं घर भाडं जातं सगळं, म्हणजे लाईट बिल, पाणी बिल पकडून. त्याच्यानंतर किराणा काही कुठे पण गेला तर 4,000 रुपयाचा किराणा कुठे गेला नाही मित्रांनो. याच्या आधी मी किराण्यावरती व्हिडिओ बनवला जे, नंतर आमचा मुंबईमध्ये राहण्याचा किती खर्च आहे काय नाही याच्यावरती पण व्हिडिओ बनवला जे. पण जे आपले नवीन सबस्क्रायबर होते त्यांना माझा रूम वगैरे काय माहीत नव्हता. तर आपलं म्हटलं चला दाखवूया म्हटलं. हे बघा, हे किचनवरती हे खाली बनवलं आहे असं. इथे भांडी वगैरे ठेवायचं असतं बघा, म्हणजे तिथं सिलेंडर पण बसतो, परत हे भांडी पण बसतात तिथं. म्हणजे चालू आहे सगळ्या गोष्टी. पेमेंट कधी कधी काही वर्षाला इन्क्रीमेंट होत नाही, काही वर्षाला इन्क्रीमेंट होते. आता कंपनीच्या जीवावरती जगणं आहे मित्रांनो सध्या. गव्हर्नमेंट जॉब वगैरे नाही आपल्याला. पण गव्हर्नमेंटमध्ये बऱ्याच प्रयत्न केला मी, पण काय झालं नाही. जाऊ द्या, तो भाग वेगळा झाला गव्हर्नमेंटचा जॉबचा आणि त्याचा. मला फक्त एक घर दाखवायचं होतं,
हे तुम्ही घर बघून घेतलं तर असं घर आहे मित्रांनो. काय नाही, मुंबईमध्ये तुम्हाला वाटत असेल की एकदम फ्लॅटमध्ये राहत असेल, तसं तसं काहीच नाही की सर्वजण फ्लॅटमध्येच राहतात, असं काही नाही आहे. ज्यांना 50,000 पगार आहे ना, ते सुद्धा चाळीमध्ये राहतात आणि 5 आणि 6,000 रुपये भाडं भरतात आणि बाकीचं सगळं सेव्हिंग करतात ते मित्रांनो. कारण की फ्लॅटमध्ये पण राहायचं जे, आता फ्लॅटमध्ये एवढं भाडं भरायला तेवढी पगार पण पाहिजे ना मित्रांनो. 12,000 आणि 13,000 नुसतं भाडं भरा, 23,000 भाडं भरा, तेवढी पगार पण पाहिजे ना. ठीक आहे, चालेल मित्रांनो. तुम्ही तर घर बघितलं. चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. चल बाय बाय कर गायत्री. बाय बाय. चला, ती नाश्ता वगैरे बनवला तिने, आता चला मी पण नाश्ता करून घेतो. आणि घर कसं आहे काय नाही, रेंट कसं आहे काय नाही, नक्की सांगा मित्रांनो. आम्ही इथं म्हणजे अंधेरीच्या एकदम जवळच राहतो मित्रांनो. अंधेरीला पण काही नाही, फक्त 20-25 मिनटं लागतात आम्हाला स्टेशनला जायला. आणि तर वर्सोवा मेट्रो स्टेशनला जायला 15 मिनटं लागतात फक्त रिक्षाने. तसं म्हणजे जवळ आहेत, बऱ्याच गोष्टी जवळ आहेत, तसं काही टेन्शन नाही आहे. मालाडला पण अर्धा तास लागतो, बोरिवलीला बस पकडून पण अर्धा तास लागतो. इथं 2-3 बस, 2 बस येतात. एक बोरिवलीची बस येते, एक मालाडची बस येते. आणि अंधेरीला जायचं राहिलं तर आम्ही त्या बोटीने जातो मित्रांनो, तिकडनं अंधेरीला जायचं राहिलं तर. ठीक आहे, चालेल मित्रांनो. चला भेटू पुढच्या व्हिडिओला. प्लीज मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करून द्या.